चला जोरदार टाळ्या झाल्या तरी सुंदर व्यक्तिमत्वाकरिता कारण नक्कीच विचार केला गेला तर एक चांगलं व्यक्तिमत्वावर नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा टुर्नामेंट मध्ये उचलला गेला चांगलं सहयोग लागले गेले टुर्नामेंट मध्ये त्यांच्या माध्यमातून यावेळेस फटका तर फसलाय गेलाय पण तो काय घडलाय मैदानाच्या आत सूरज 80 वर्षाचा होता गोलंदाजी मागचा सचिन होता त्यांच्या माध्यमातून नो बॉलिंग झाला त्यानंतर जेल मध्ये पुन्हा ड्रॉप झाला गेला दोन फलंदाज जेल तर सोडले गेले मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जेल किती महागडे ठरतील यामध्ये येणारी वेळ ठरवेल कारण निर्णायक मॅच आपल्याला बघायला भेटेल इथला जो संघ हरेल तो नक्कीच या टुर्नामेंट मधून बाहेर होताना बघायला भेटेल जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल निर्णायक मॅच मध्ये सातत्याने श्रीगणेश संघाकडे मात्र चुक्या झाल्या त्यावेळेस हा ट्रॅकर चेंडू होता कव्हर पॉईंटच्या डोक्याच्या वरून फटका सजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला होता तर नक्कीच सक्सेसफुल झाला नाही हर्षद यावेळेस 5 षटकाचा खेळ सक्सेसफुल झाला म्हणजे आतमध्ये विचार केला गेला पोहोचले गेले आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक असेल इकडे पुढे झाली या नक्कीच विचार केला गेला तर जवळजवळ 70 ते 75 धावेचं टार्गेट सेट करावे लागेल संघाचा विचार केला गेला तर हा संघ सुद्धा चांगले फलंदाजी चांगली त्या संघाकडे टार्गेट मात्र चांगला सेट करावा लागेल शेवटचा आणि अंतिम षटक करता जो गोलंदाज अगदी फास्ट घाई करायची तर इथं अजून सुद्धा आपल्याला मेगा फायनल सामना सुद्धा ठेवायचा आहे त्यावेळेस विश्वास मात्र सज्ज झाला गेलाय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळले गेलं तर विपक्षात फलंदाजी करेल मिस्टर किरण ज्याने आतापर्यंत 2 षटकाने चौकार ठोकला गेलाय शेवटच्या षटकात पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा